तर राईट डाऊन सेकंड पॉइंट आहे आपला फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन ऑफ differential equation. Formation of differential equations. Formation of differential equations. Formation of differential equation. तर इथे आपल्याला काय केलं असतं सोल्युशन आणि आपल्याला काय फॉर्म करायला होता डिफरन्शियल इक्वेशन. तर याच्या अगोदर आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट ही कन्सेप्ट माहित पाहिजे. सपोज आपल्याला दिलाय y a sin of 2x. तर इथे आर्बिट्ररी कॉन्स्टंट ही एक कन्सेप्ट आहे. आर्बिट्ररी कॉन्स्टंट तर दोन टाइपचे कॉन्स्टंट असतात. एक प्युअर कॉन्स्टंट, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि प्युअर कॉन्स्टंट. तुमचं साइन ऑफ f ऑफ x दिले, a sin of f ऑफ x दिले बरोबर. मग हा जो a हा काय झाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि जे फंक्शन मध्ये दिलाय कॉन्स्टंट तो झाला प्युअर कॉन्स्टंट. तर ही कन्सेप्ट समजली का? म्हणजे फंक्शनच्या बाहेर असतो तो असतो आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि फंक्शन मध्ये दिलेला असतो तो असतो प्युअर कॉन्स्टंट. पण जेवढे कॉन्स्टंट जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढे डेरिव्हेटिव्ह. मग मी इथे एक नोट लिहून देतो बघा. नोट जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढे डेरिव्हेटिव्ह सपोज दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर दोनला डिफरन्शिएट करायचं. एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर एकदा डिफरन्शिएट करायचं. नोट समजली का सर्वांना? बरोबर. तर a ला म्हणतो आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि तुला म्हणतो प्युअर कॉन्स्टंट. दोन्हीतला डिफरन्स समजला. तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट काउंट करायचे. जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळेस डिफरन्शिएट करायचं दिलेल्या इक्वेशनला. तर फॉर्मेशन मध्ये काय असतं सोल्युशन दिलेलं असतं. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करावं लागतं. तर बघा एक्झाम्पल नंबर 1 इज form differential equation by eliminating arbitrary constants if y equal to a e raised to 2x plus b e raised to minus 2x. तर सर्वांनी एक्झाम्पल लिहा आणि इकडे लक्ष द्या. तर बघा सोल्युशन. तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे बरोबर. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे माहिती आपल्याला सिम्पली कंटेन डेरिव्हेटिव्ह. मग dy by dx असेल d2 by dx स्क्वेअर असेल व्हॉटएव्हर मे बी बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. तर आता आपण बघितलं होतं आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे काही फंक्शनच्या बाहेर जो असतो तो. मग इथे एक्सपोनेन्शियल फंक्शन दिले म्हणजे हा a झाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट. इथे पण बघा e raised to minus 2x दिलाय. हा b झाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट. म्हणजे इथे किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत 2. म्हणजे डिफरन्शिएट 2 टाइम्स 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत. आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स किती आहेत इथे 2. therefore differentiate 2 times. कारण काय आपण म्हणलं की जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढे वेळेस डेरिव्हेटिव्ह काढायला लागतं. मग बघा बरं पहिल्यांदा गिवन फंक्शन आहे जे दिलं काय दिले y equal to a e raised to 2x plus b e raised to minus 2x. याला म्हणजे इक्वेशन 1. So what is step number first is
अरे डिफरेंशिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल? dy by dx. एक कॉन्स्टंट आहे तो तसाच राहील. आता e raised to 2x बरोबर ना, म्हणजे त्याला f of x कन्सिडर करूया कारण की अदर दॅन x आहे. e raised to x असतं तर आपण डायरेक्टली e raised to x म्हणलं असतं बरोबर ना. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x काय असतो बघितलं होतं आपण डिफरन्शिएशन मध्ये. e raised to x मग अदर दॅन x असेल, कंप्लीट फंक्शन आहे, फंक्शन मध्ये फंक्शन दिले, मग x ला कशाने रिप्लेस करतो f of x ना, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to f of x काय येईल? e raised to f of x into f dash x. डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्ह ने काय करतो आपण मल्टिप्लाय करतो, ते यूज करावं लागेल इथं. मग बघा बरं, मग RHS बघा. आता f of x कोण आहे? 2x, म्हणजे e raised to 2x e raised to 2x. f of x is 2x into f dash x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय येईल? 2. आणि हे पण रिझन यूज करूया. and dy dx of kx is k. therefore derivative of 2x is डायरेक्टली लिहितो मी, त्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय केलं बघा इथं, मग 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस b कॉन्स्टंट तसाच येईल, b इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि -2 प्युअर कॉन्स्टंट आहे, इथं 2 प्युअर कॉन्स्टंट आहे, म्हणजे -2x परत काय आला f of x. मग अगेन यूज e raised to f of x. काय असतं e raised to f of x चं डेरिव्हेटिव्ह? e raised to f of x into f dash x. म्हणजे e raised to f of x is -2x into f dash x. म्हणजे परत -2x चं डेरिव्हेटिव्ह -2. काय? कारण की kx चं डेरिव्हेटिव्ह येतो k, म्हणून -2x येईल -2. मग सिंपलीफाय करूया. काही 2a e raised to 2x प्लस मायनस 2 ला आपण पुढे घेतला, -2 ला पुढे घेतला म्हणजे -2b e raised to -2x. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. हा मिळाला dy by dx. आता स्टेप नंबर 2 इज, अरे व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज? कारण की हे झालं वन टाइम. आपण काय म्हणलं, जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे आर्बिट्ररी कॉन्स्टंट 2 आहे म्हणजे 2 वेळा डिफरन्शिएट करावं लागेल. म्हणून काय म्हणूया अगेन डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 2 विथ रिस्पेक्ट टू x. मग dy by dx चे डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं होतं सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन मध्ये काय असतं d2y by dx स्क्वेअर बरोबर. 2 एक कॉन्स्टंट आहे तो तसाच राहील. परत यूज e raised to 2x परत अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. मग e raised to f of x चं काय असतं? सेम फॉर्म्युला इथे यूज होईल, e raised to f of x into f dash x. यूज म्हणूया यूज बरोबर, म्हणजे e raised to 2x into परत 2x येईल 2 आणि की f dash x म्हणजे f of x चं डेरिव्हेटिव्ह 2x आणि की kx चं डेरिव्हेटिव्ह k येतं तर 2x येईल 2 मायनस 2b एक कॉन्स्टंट आहे देखील, परत -2x कोण आहे f of x आहे. मग परत e raised to f of x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल e raised to f of x into f dash x. म्हणजे e raised to f of x is -2x and derivative of -2x is -2. आपण डायरेक्ट लिहिलं कारण की kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं म्हणून -2x येईल -2. इथून बघा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढलं. मग सिंपलीफाय करूया काय येईल 2 into 2 येईल 4a e raised to 2x अरे -2 into -2 -2 into -2 plus 4b e raised to -2x बरोबर. मग काय करूया RHS मधून 4 कॉमन काढतो बघा मी, टेकिंग 4 कॉमन फ्रॉम RHS. मग ब्रॅकेट मध्ये काय येईल a e raised to 2x plus b e raised to -2x b e raised to -2x. 4 आपण कॉमन काढला, हा कोण आहे d2y by dx square or d2y by dx square. म्हणजे ही व्हॅल्यू गिवन आहे बघा, ही व्हॅल्यू कशी आहे गिवन आहे बघा a e raised to 2x plus b e raised to -2x बरोबर. ही व्हॅल्यू गिवन आहे कशाची आहे which is y from equation 1. म्हणजे चला म्हणू शकतो 4y कशावरून रे फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ही गिवन आहे लक्षात ठेवा.
म्हणजेच d2y/dx² हा जो +4y आहे LHS ला काय राहील मायनस म्हणजेच d2y/dx² - 4y = 0. हे काय मिळालं आपल्याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. मग काय म्हणूया ही कन्सेप्ट समजली ना रे सर्वांना. मग इथं म्हणूया which is required differential equation. तर सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्या आणि जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. इथं फॉर्म्युला यूज केला आपण e⁻f चा कंपोजिट फंक्शन. तर व्यवस्थित लिहून घ्या आणि डाऊट असेल तर विचारा. समजलं ना रे सर्वांना.